आमदार सतेज पाटील आणि सौ प्रतिमा पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरामध्ये गृहिणी महोत्सव 2019चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 8 ते 11 मार्च या कालावधीत कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील निर्माण चौकामध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे आज सकाळी 9च्या सुमारास गांधी मैदान येथून महिलांच्या रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीचे उद्घाटन आमदार सतेज पाटील आणि सौ प्रतिमा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ संयोगिता राजे छत्रपती, महापौर सौ सरिता मोरे, माजी महापौर शोभा बोंद्रे, डॉक्टर संगीता निंबाळकर आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. बिनखांबी गणेश मंदिर मिरजकर तिकटीमार्गे येऊन बिंदू चौकामध्ये या रॅलीची सांगता झाली. आज संध्याकाळी 6:30च्या दरम्यान या महोत्सवाचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या मातोश्री सौ शांतादेवी आणि महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले. आमदार सतेज पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे CRPFचे जवान शहीद झाले त्यांच्यासाठी 1 मिनिट आपण उभं राहून सर्वांनी स्तब्धता आणि श्रद्धांजली या ठिकाणी देऊया आणि मला वाटते मग आपण भाषणाला मी सुरुवात करतो. 15 वर्षापूर्वी प्रतिमा आणि मी या गृहिणी महोत्सवाची ज्यावेळी सुरुवात केली आपण त्यावेळी अनेक महिलांना बाहेर पडून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलं. 15 वर्षाचा हा प्रवास आता बघितला, मागं वळून ज्यावेळी मी बघतो त्यावेळी पहिल्या 2 वर्षात मला आठवत आहे की अनेक मंडळी मला आणि प्रतिमाला भेटायचे, घरची मंडळी, पुरुष मंडळी, आणि म्हणायचे तुमचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही सगळ्यांना भगिनींना त्या ठिकाणी आमच्या घरच्या महिलांना पाठवून देतो आणि बंदिस्तपणे कार्यक्रम घ्यावा अशा पद्धतीचं नियोजन पहिले 2-3 वर्ष होतं. हळूहळू त्यामध्ये बदल होत गेला आणि या 21व्या शतकामध्ये महिला स्वकर्तृत्वानं अनेक क्षितिजं पार करतायत, अनेक पराक्रमी गोष्टी करतायत आणि ते परिवर्तन 15 वर्षापूर्वीचं आणि आजचं मी बघतो की प्रचंड असा फरक आज आमच्या सर्व भगिनींच्या मध्ये झालेला त्या ठिकाणी दिसतो. आमचं गृहिणी महोत्सव सुरू झालं आणि त्यानंतर 2-3-4 वर्षानंतर पुण्याला भीमथडी नावाने एक जत्रा सुरू झाली. मनीष, त्याची सुरुवात किंवा त्याची प्रेरणा ही गृहिणी महोत्सवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली होती आणि मग राज्यभर अशा पद्धतीच्या महिलांना एकत्रित करून बचत गटाच्या माध्यमातून असेल, त्यांच्या वस्तू असतील, त्यांनी केलेले खाद्यपदार्थ असतील, या सगळ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं. जवळजवळ 1 लाख महिलांना गेल्या 15 वर्षामध्ये, त्याच्यापेक्षाही जास्त महिलांना ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण त्यांना स्वकर्तृत्वावर उभं करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि गेल्या 4 वर्षामध्ये प्रतिमा सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून कुकिंगचे क्लासेस असतील, घरगुती काही शिकण्याची संधी असेल किंवा मला वाटते 2 व्हीलर ट्रेनिंगची व्यवस्था असेल, कॉम्प्युटर शिकण्याची व्यवस्था असेल किंवा साळोखे नगर कॉलेजमध्ये अगदी त्या कॉलेजच्या माध्यमातून तिथं त्या ठिकाणी शिवणकामचे क्लासेस असतील, असे विविध उपक्रम हे आम्ही राबवण्याचा प्रयत्न गेल्या 15 वर्षामध्ये प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केला. यानंतर पुलवामा हल्ल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठीचा धनादेश शांतादेवी पाटील यांच्या हस्ते सैनिक स्कूलच्या प्राचार्या सौ परंपार कौल लेहल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सौ परंपार कौल लेहल यांनीही आपल्या भाषणामध्ये महिला सबलीकरणाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. मेरी इंट्रोडक्शन दी गई है टेरियर आर्मी स्कूल की प्रिंसिपल की तरह, लेकिन मैं ज़्यादा मान करती हूँ एक महिला होने पर और एक आर्मी ऑफिसर की वाइफ होने पर. पिछले 15 सालों से जो गृहिणी महोत्सव चल रहा है, मुझे नहीं लगता कि इंटरनेशनल वुमेन्स डे सेलिब्रेट करने का इससे अच्छा और मीनिंगफुल तरीका कोई हो सकता है. आपकी एम्पावरमेंट के सिर्फ 2 ही तरीके हैं. एक आपकी अपनी फिजिकल हेल्थ, अगर आपका स्वास्थ्य ठीक है, और दूसरा अगर आप फाइनेंशियली इंडिपेंडेंट हैं, अगर आपके पास अपना पैसा कमाने का साधन है.
किसी भी देश को आगे बढ़ाने के लिए उसके 4 पिलर होते हैं, 4 स्तंभ होते हैं: जवान, किसान, महिलाएं और बच्चे। जब हम एक महिला को एम्पावर करते हैं, एक महिला को सशक्त बनाते हैं, उसके हाथ मजबूत करते हैं, तो वो ना सिर्फ अपने बच्चों को काबिल बनाती है बल्कि अपने घर के जो बुजुर्ग होते हैं उनको भी ज्यादा बेहतर तरीके से लुक आफ्टर करती है, देखभाल करती है। मैं आपको सिर्फ एक मैसेज दूंगी कि हम महिलाओं की आदत होती है कि हम जब भी कुछ काम करते हैं तो अपने आप को सबसे पीछे रखते हैं। इसलिए मेरा आपसे ये निवेदन है, ये मैसेज है कि दिन के जो 24 घंटे होते हैं उन 24 घंटों में से 1 घंटा जरूर आप अपने लिए निकालिए। यानंतर आज गृहिणी महोत्सवात झालेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली। कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।